3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. 3.5 वर्षाच्या पोरीवर. तिने बघितलंच काय असतं आयुष्य. म्हणजे 3.5 वर्ष ती चिमुकली, म्हणजे ते बाळ, तिच्यावर बलात्कार होऊन तिच्या चेहऱ्यावरती दगड टाकून तिला मारून टाकण्यात आलं. असे हरामखोर लोक पैदा झालेले या समाजामध्ये. आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा, तिचे वडील न्याय मागताय की माझ्या मुलीला न्याय द्या, तरच आम्ही अंत्यविधी करू. म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे सरकारला कशी जाग येत नाही मला तेच कळत नाही. त्या हरामखोरने बलात्कार करून तिला मारून पण टाकलं, तिच्या चेहऱ्यावरती दगड टाकून तिची हत्या पण केली. तरी तुम्ही आम्ही सर्व गप आहे. माझ्यासारखे 4-5 लोक व्हिडिओ बनवणार, आपण मेणबत्त्या घेऊन फिरणार, 4 लोक मोर्चे काढणार, काय करणार, काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तो हरामखोर मध्ये जाणार, परत 5-10 वर्षांनी सुटणार. बस कायद्याचा लोकांना धाकच राहिलेला आहे, म्हणून वारंवार अशा घटना घडताय. मालेगाव मध्ये घटना घडलेली, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती. फक्त 3.5 वर्षाची मुलगी हो. काय तिने जग बघितलं असेल त्या मुलीने. जेव्हा ही न्यूज कळाली, अक्षरशः डोळ्यातून पाणी. म्हणजे इतका खतरनाक एक गोष्ट झालेली आहे की लोक आता घाबरतीच नाहीये. चला जे होईल ते करू आपण, पण अशा हरामखोरांना फाशी नाही, यांना भर चौकात जाळलं पाहिजे. यांचे भर चौकात हातपाय काढले पाहिजे. कळायला कसं नाही होत्या हरामखोराला. फक्त 3.5 वर्षाची मुलगी होती ती, फक्त 3.5 वर्षाची. मुख्या जनावराला, मांजरीला, कुत्र्याला तरी कळतं की आपलं कोण आणि परकं कोण. इथं जनावरापेक्षाही बेहतर लोक निघालेले. यांच्या नाग्या ठेचला पाहिजे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, तरच असे या गोष्टी थांबतील आणि यांना भर चौकातच जाळलं पाहिजे. फाशी बिशी काही नाही. हे जातील, हे सुटतील, हे परत येतील. फाशी बिशी काहीच होत नाही. असे अनेक लोक मध्ये बसलेले बलात्कार करून. आणि घटना इतकी भयानक आहे. फक्त 3.5 वर्षाची मुलगी, फक्त 3.5 वर्षाची. काय ते बिचारे बघितलं असेल आयुष्यात. आणि जेव्हा तिच्यावर ही घटना, म्हणजे तिच्यावर तेव्हा हा प्रसंग होत असेल, तेव्हा तिच्या त्या वेदना म्हटल्या असतील. पण त्या हरामखोराला लाज नाही वाटली. अशा हरामखोराला फाशी नाही, भर चौकातच जाळलं पाहिजे, भर चौकात.